या संदर्भातली पुढची अपडेट पाहतोय। शरद पवार जंतर मंतरला जाणार असल्याचं कळतंय। आंदोलकांची भेटही घेणार असल्याचं कळतंय। शरद पवार आंदोलकांची जंतर मंतरवर जाऊन भेट घेणार आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, आता कळालेल्या माहितीनुसार शरद पवार जंतर मंतरवर जाणार आहेत, त्यामुळे या पक्षानं, शरद पवार यांच्या पक्षानं पाठिंबा दिलाय का या आंदोलनाला जाहीररित्या? नक्कीच शरद पवार जंतर मंतरला जात आहेत। दुपारी 3:30 वाजता त्यांचे सगळे जे खासदार आहेत त्या सगळ्या खासदारांसोबत शरद पवार हे दिल्लीतली जंतर मंतर येथे दाखल होणार आहेत आणि अभिजित दिपके आणि तिथे असणारे जे विद्यार्थी आहेत, आंदोलनकर्ते, या सगळ्यांची भेट शरद पवार घेणार आहेत। आणि या दरम्यान काल जो पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत जखमी झालेले आहेत, गंभीररित्या जखमी झालेले आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आढावा शरद पवार घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे सातत्यानं शरद पवार यांच्या पार्टीनं काल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। मुंबई असू दे, पुणे असू दे, अशा अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षानं आंदोलन केलेलं आहे आणि आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत ही भूमिका सातत्यानं शरद पवार यांची राहिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून नीटचा पेपर लीक होतोय, त्याच दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। 20 जुलैला काल मोठा मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणावरती हजारो लाखो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि याच्यावरती लाठीचार्ज झाला, जो अमानुष होता। याची कुठेतरी दखल घेत शरद पवार आज या सगळ्या आंदोलनकर्त्यांना भेटणार आहेत, घटनास्थळी जाणार आहेत। जंतर मंतरला आपले जे सगळे खासदार आहेत, निलेश लंके असतील, त्यांच्याबरोबरती अमोल कोल्हे असतील, हे सगळे खासदार त्यांच्या सोबत असतील आणि दुपारी 3:30 वाजता शरद पवार या आंदोलकांची भेट घेतील, अभिजित दिपके यांची भेट घेतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। नक्कीच धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर थोड्याच वेळात शरद पवार आंदोलकांची भेट घेण्याकरता जंतर मंतरवर पोहोचणार आहेत। पक्षातील इतर काही आमदार खासदारांसोबत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करणार आहेत, दिपकेंनाही भेटणार आहेत। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।